19 दिवसांपासून एक माणूस स्वतःचा जीव धोक्यात घालून देशाच्या शिक्षण व्यवस्थेत बदल घडवून आणण्यासाठी लढतोय. असं नेमकं काय घडलं की देशातील प्रसिद्ध इनोव्हेटर आणि एज्युकेशनल रिफॉर्मर सोनम वांगचुक यांना आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला? आणि जर त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे, तर सरकार अजूनही शांत का आहे? चला समजून घेऊया संपूर्ण प्रकरण. नमस्कार आणि तुम्ही बघताय मी मराठी कॉमन मॅन. वो क्या जाने अपना किस कयामत का इरादा है, किसी पत्थर की मूरत से बगावत का इरादा है. हा फक्त एक शेर नाही, ही व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची हिंमत आहे. गेल्या 19 दिवसांपासून दिल्लीच्या जंतर मंतरवर असाच एक लढा सुरू आहे आणि त्या लढ्याचा चेहरा बनले आहेत सोनम वांगचुक. दावा केला जातो की या 19 दिवसांच्या उपोषणादरम्यान त्यांचं जवळपास 9 किलो वजन कमी झालं आहे. त्यांची तब्येत सतत खालावत चाललेली आहे. त्यांची प्रमुख मागणी आहे की शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, नीट पेपर लीक प्रकरणात जबाबदारी निश्चित व्हावी आणि या वादानंतर आत्महत्या केल्याचा दावा करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि देशाच्या शिक्षण व्यवस्थेत मोठे बदल घडवून आणावेत. या दरम्यान अनेक सामाजिक कार्यकर्ते, नेते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. सोशल मीडियावरतीही लाखो लोक त्यांना पाठिंबा देत आहेत. काहींनी तर त्यांचा जीव वाचवावा म्हणून न्यायालयाचं दारही ठोकवलं. पण सोनम वांगचुक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. पण आता प्रश्न असा आहे की सोनम वांगचुक नेमक्या आहेत तरी कोण? आणि त्यांच्या एका आंदोलनाकडे संपूर्ण देश इतक्या गंभीर्याने का पाहतो? याच ठिकाणी ही गोष्ट आणखी महत्त्वाची बनते. लडाखमधील लेह जिल्ह्याजवळचं उले टोपको हे छोटंसं गाव, इथं सोनम वांगचुक यांचं बालपण गेलं. त्या काळात या गावात अवघी 5 कुटुंब राहत होती आणि गावात एकही शाळा नव्हती. त्यामुळे आश्चर्याची गोष्ट म्हणजे वयाच्या 8व्या वर्षापर्यंत ते कधीच शाळेत गेले नाहीत. पण त्यामुळे त्यांचं शिक्षण थांबलं नाही. त्यांनी आपल्या आईकडून, गावकऱ्यांकडून आणि शेतकऱ्यांकडून आयुष्याचं ज्ञान घेतलं. नंतर त्यांना श्रीनगरमधील एका शाळेत प्रवेश मिळाला. मात्र तिथे त्यांच्यासमोर एक वेगळंच आव्हान उभं राहिलं. त्यांना फक्त लडाखी भाषा येत होती. पुस्तकं, वर्ग, कागद, पेन हे सरळ त्यांच्यासाठी नवीन होतं आणि त्यामुळे शाळेच्या वातावरणाशी जुळवून घेणं त्यांना जास्त कठीण गेलं. अनेकदा शिक्षक त्यांना अभ्यासात कमकुवत समजून शिक्षा देखील करत होते. असं सांगितलं जातं की या सगळ्याला कंटाळून अवघ्या 12व्या वर्षी ते कोणालाही न सांगता श्रीनगरहून दिल्लीला गेले आणि तिथल्या केंद्रीय विद्यालयात प्रवेश घेतला आणि तिथून त्यांच्या आयुष्याला नवं वळण मिळालं. पुढे त्यांनी श्रीनगरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं. त्यांचे वडील राजकारणात होते आणि मंत्रीही राहिले होते. पण सोनम वांगचुक यांनी आपल्या शिक्षणासाठी कोणतीही शिफारस वापरली नाही. त्यांनी स्वतः ट्युशन घेऊन आपला खर्च भागवला आणि याच काळात त्यांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. लडाखमधली मुलं हुशार असूनही मोठ्या प्रमाणावरती नापास होत होती. समस्या विद्यार्थ्यांमध्ये नव्हती तर शिक्षण व्यवस्थेमध्ये होती आणि इथूनच सुरू झाली एका मोठ्या बदलाची सुरुवात. 1988 मध्ये त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत मिळून सेकमोल म्हणजेच स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मुवमेंट ऑफ लडाख या संस्थेची स्थापना केली. त्यांचा उद्देश फक्त एवढाच होता, नवीन शाळा उभारणं नव्हतं, तर त्यांचा आधीपासून असलेल्या सरकारी शाळांमध्ये बदल घडवून आणणं हा होता. रटाळ शिक्षणाऐवजी समजून घेण्यावरती भर, स्थानिक भाषेत शिक्षण, शिक्षकांना विशेष प्रशिक्षण, गावागावात शिक्षण समित्या
आणि स्थानिक संस्कृतीशी जोडलेली पाठ्यपुस्तकं अशा अनेक सुधारणा त्यांनी सुरू केल्या आणि त्याचा परिणाम आश्चर्यकारक होता. काही वर्षातच लडाखमधील 10वी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण जवळपास 5% 55% पोचलं. पुढे हेच प्रमाण 75% अधिक झालं. पण त्यांचं काम फक्त शिक्षणापुरतंच मर्यादित राहिलं नाही. लेहजवळ त्यांनी सेकमोर कॅम्पस उभारला. इथली शिक्षण पद्धती पूर्णपणे वेगळी होती. पारंपरिक शिक्षणात मागे पडलेल्या विद्यार्थ्यांनाही इथे नवीन संधी मिळाली. स्किल डेव्हलपमेंट, इनोव्हेशन आणि प्रॅक्टिकल लर्निंगला इथे सर्वाधिक महत्त्व दिलं गेलं. तुम्ही 3 इडियट हा चित्रपट पाहिला असेल तर मग फुनसुक वांगडू हे पात्र तुम्हाला नक्की आठवत असेल, आमिर खानचं. अनेकदा असं म्हटलं जातं की हे पात्र सोनम वांगचुक यांच्यापासून प्रेरित आहे. मात्र स्वतः सोनम वांगचुक हा दावा मान्य करत नाही. शिक्षणाबरोबरच त्यांनी पर्यावरण क्षेत्रातही अनेक महत्त्वाचे प्रयोग केले. त्यांचा सर्वात चर्चित प्रकल्प म्हणजे आईस्तूप. लडाखमध्ये हिवाळ्यात साठणारं पाणी कृत्रिम बर्फाच्या स्तूपांमध्ये साठवून उन्हाळ्यात शेतीसाठी वापरण्याची ही कल्पना जगभरात चर्चेचा विषय ठरली आणि या प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय स्तरावरती मोठी दाद मिळाली आणि याच कामासाठी त्यांना रेमन मॅग्सेसह अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले. आज त्यांची ओळख फक्त एज्युकेशनल रिफॉर्मर म्हणून नाही, तर इनोव्हेटर, पर्यावरण अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून आहे. मात्र जितकी प्रसिद्धी मिळाली तितकेच वादही त्यांच्या वाट्याला आले. वेगवेगळ्या आंदोलनामुळे आणि प्रकल्पांमुळे त्यांच्यावरती अनेक आरोप झाले. लडाखमधील विविध प्रश्नांवरती त्यांनी केलेल्या आंदोलनांवरून राजकीय वादही निर्माण झाले आणि या आरोपांबाबत वेगवेगळ्या बाजूंची वेगवेगळी मतं आहेत आणि आता ते पुन्हा एखाद्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. जंतर मंतरवरील त्यांच्या उपोषणाबाबत दिल्ली उच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली. न्यायालयाने त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे निर्देश दिले. मात्र सोनम वांगचुक यांचं म्हणणं आहे की मला उपोषण सोडण्याची विनंती करण्यापेक्षा शिक्षण व्यवस्थेत बदल घडवून आणण्यासाठी आवाज उठवा. म्हणूनच आज हा लढा केवळ एका व्यक्तीचा राहिलेला नाही, हा देशाच्या शिक्षण व्यवस्थेबद्दल विचार करण्याची वेळ आली आहे. हा प्रश्न विचारण्याचा लढा बनला आहे. आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की सरकार या आंदोलनाकडे कोणत्या भूमिकेतून पाहतं. त्यांच्या मागण्यांवरती चर्चा होईल का? शिक्षण व्यवस्थेत काही मोठे बदल होतील का? की हा आवाजही काळाच्या ओघात दाबून जाईल? आता मला तुमचं मत जाणून घ्यायचं आहे. तुमच्या मते सोनम वांगचुक यांच्या मागण्यांवरती सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा का? देशाच्या शिक्षण व्यवस्थेतही मोठ्या सुधारणाची होण्याची गरज आहे का? आणि इतक्या दिवसांच्या उपोषणानंतर सरकारने त्यांच्याशी संवाद साधायला हवा का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच सखोल, संतुलित आणि माहितीपूर्ण विश्लेषणासाठी आपल्या मी मराठी कॉमन मॅन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.